आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी पंचगंगा नदी प्रदूषित केल्याप्रकरणी इचलकरंजी महानगरपालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने 72 लाख रुपयाचा दंड केलाय। त्यामुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे। कापडावर प्रक्रिया करणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडात्मक कारवाई केली आहे। 15 दिवसाच्या आत दंड भरावा असा आदेशही केलेत। प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला नोटीस बजावली आहे। इचलकरंजी कोल्हापूर शहराला पंचगंगा नदीद्वारे पाणी दिले जाते, पण सध्या पंचगंगा नदी गेल्या काही दिवसांपासून प्रदूषित बनली आहे। इचलकरंजी शहरातील ड्रेनेजचे मैलायुक्त सांडपाणी, कापडावर प्रक्रिया केलेल्या केमिकलयुक्त पाणी थेट ओढ्याद्वारे नदीमध्ये जाऊन मिसळते। त्यामुळे नदी प्रदूषित होऊन तेथील जलचर प्राणी, मासे मोठ्या प्रमाणात मृत पडत आहेत व पाणी पिण्यास शेतीसाठी उपयोग होत नसल्यामुळे याची तक्रार पर्यावरणप्रेमी संतोष हत्तीकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती। याची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने येऊन पंचगंगा नदी प्रदूषित केल्याचा अहवाल सादर केला। याच अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 72 लाख रुपयाचा दंड ठोठावलाय। 15 दिवसाच्या आत दंड भरावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिलाय। त्याच्या अगोदर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला भरपूर वेळा नोटीस बजावली आहे, पण याचा काही फायदा झाला नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटीस बजावणार, महापालिका नोटीस घेणार, पण कोणालाही करावी लागणार नाही। सरकारी कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सध्या बनलाय। पंचगंगा नदी प्रदूषित होऊन नागरिकांचा मृत्यू झाला होता, तसेच पंचगंगेचे पाणी पिल्यानंतर कॅन्सरसारखे रोगही झाले। त्यामुळे पंचगंगा खरोखरच जे प्रदूषित करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि कायमस्वरूपी पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांचे कारखाने, सायझिंग प्रोसेस बंद करावी अशी मागणी पर्यावरणप्रेमी संतोष हत्तीकर यांनी केली आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ बघ्याची भूमिका घेत आहे, पण यावेळेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला 72 लाख रुपयांचा दंड केल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे। अशा घटकांवर कारवाई करण्याची मागणी सध्या पर्यावरणप्रेमी संतोष हत्तीकर यांनी केली आहे। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथलॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।